नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी भूगोल विषयाचे प्रात्यक्षिक क्रमांक 5 विधा सादरीकरण विभाजित वर्तुळ काढणे हे अभ्यासणार आहोत। हे जे प्रात्यक्षिक आहे हे अत्यंत सोप्या पद्धतीचे प्रात्यक्षिक आहे। या अगोदर आपण भाग 1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 3 सरावासाठी दिलेले ते पाहिलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 ते 6 हे पाहणार आहोत। या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे असलेले सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। त्यानंतर आपण पाहत आहोत राहिलेला प्रश्न क्रमांक 4। एका प्रदेशातील किती पर्यटक विविध गंतव्यस्थानांना गेले त्यांचे वितरण खालील माहिती दाखवते। दिलेल्या विधेला विभाजित वर्तुळाद्वारे दाखवा आणि विधेचे विश्लेषण करा। यामध्ये आपल्याला हे गंतव्यस्थान पर्यटकांची संख्या दिलेली आहे। पर्यटकांची संख्या जी दिलेली आहे त्याचं अगोदर अंशात्मक मूल्य काढून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण अंशात्मक मूल्य काढतो सूत्राप्रमाणे। एक उपघटकांचे अंशात्मक मूल्य, मग एकाचा 300 घेतलं त्याला भागिले एकूण उपघटकांची बेरीज आलेली आहे 1250 आणि त्याला गुणिले केलेले आहेत आपण 360। मग अशा प्रकारे प्रत्येक या अंशात्मक मूल्य या ठिकाणी दिलेले आहे 86.4 57.6 असे एकूण अंशात्मक मूल्य या ठिकाणी आलेले आहेत। आता यामध्ये आपण अशा प्रकारे हे विभाजित वर्तुळ काढलेले आहे आणि त्यामध्ये विविध रंग रंगवून कशा प्रकारे किंवा त्या प्रत्येक वर्तुळातील भाग हा किती पर्यटकांची संख्या दर्शवतो हे या ठिकाणी दाखवलेलं आहे। यामध्ये सगळ्यात जास्त पर्यटक आहेत ते 305, म्हणजे थीम पार्कमध्ये सगळ्यात जास्त पर्यटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यानंतर दुसरा नंबर आहे तो 300, म्हणजे ऑरेंज कलर आहे, त्यामध्ये अभयारण्य आणि प्राणी संग्रहालय येतात। तर सगळ्यात कमी आहे 150, यामध्ये लाल रेड कलरमध्ये संग्रहालय आणि कलादालने यासाठी असणारे जे स्थान आहे ते अत्यंत कमी स्वरूपाचे आहे। अशा प्रकारे या विभाजित वर्तुळाद्वारे आपल्याला योग्य ती माहिती मिळत असते। त्यानंतर प्रश्न 5 आहे, खालील विधा शहरामधील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण दर्शविते। विभाजित वर्तुळे वापरून विधेचे सादरीकरण करा आणि विधेचे विश्लेषण करा। आता यामध्ये पहा, भूमी उपयोजन यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, शेती, मोकळी जागा आणि संमिश्र हे भूमी उपयोजन या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजेच आपल्या आपल्याच पाठ्यपुस्तकातील प्रकरणाचे हे दिलेलं आहे माहिती। यामध्ये भूमीची टक्केवारी दिलेली आहे व निवासी क्षेत्र हे 52% आहे, व्यावसायिक 15 आहे, औद्योगिक 8 आहे, शेती 2% आहे, मोकळी जागा 5% आणि संमिश्र जी जागा आहे ती 18 आहे। मग याचा आपल्याला पहिल्यांदा अंशात्मक माप काढायचा आहे। अंशात्मक माप काढताना दिलेल्या सूत्रानुसार ही जी भूमीची टक्केवारी दिलेली आहे या सगळ्याची 100 एकूण त्याची बेरीज होते। त्यामुळे आपण आता पहिल्यांदा जर 52 घेतलं तर त्याला भागिले 100 आणि गुणिले 360 घेतलं तर त्याचं अंशात्मक माप 187.2 असे होते। यानंतर पुढील व्यावसायिक असेल, औद्योगिक असेल, व्यावसायिकाचं 54 अंश होत आहे। त्यानंतर औद्योगिक 28.8 होत आहे, शेती 7.2 आहे, मोकळी जागा 18 आहे आणि संमिश्र आहे ते 64.8 अंश। अशा प्रकारे ह्या सर्वांची बेरीज 360 अंश इतकी होती। यानंतर आपल्याला आता याचे विभाजित वर्तुळ काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण हे विभाजित वर्तुळ काढून घेतलेले आहे। यामध्ये सर्वात जास्त जी भूमी उपयोजन केलेले आहे ते म्हणजेच 52 निवासामध्ये आहेत। म्हणजेच 52 म्हणजेच 187.2 अंश हे वर्तुळ आहे सगळ्यात जास्त। त्यानंतर 2 नंबरला आहे ते संमिश्र क्षेत्र आहे। पहा, पिवळ्या कलरने ज्याला कलर दिलेला आहे
ते संमिश्र क्षेत्र हे 18 आहे. तर तिसऱ्या नंबरवर आहे व्यावसायिक, म्हणजेच या ठिकाणी लाल कलरमध्ये आहे ते व्यावसायिक आहे. त्यानंतर सगळ्यात कमी आहे ते ऑरेंज कलर शेती. शेती क्षेत्रामध्ये सगळ्यात कमी भूमी उपयोजन या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहे. अशा प्रकारे प्रश्न दुसरा आहे विदा शहरातील भूमी उपयोजन जे आहे ते अशा प्रकारे दाखवलेलं आहे. म्हणजेच साधारणतः शहरी भागामध्ये शेती ही अत्यंत कमी उपयोजनामध्ये आपल्याला दाखवलेली आहे. तर सगळ्यात जास्त ही निवासी क्षेत्र आहे. यानंतर आपण प्रश्न 6 पाहणार आहोत. यामध्ये एका प्रदेशात विविध प्राकृतिक भूरूपांनी किती भूमी व्यापली आहे याची माहिती पुढील कोष्टकात दिली आहे. विभाजित वर्तुळाच्या मदतीने विदा दर्शवा आणि विश्लेषण करा. यामध्ये आपल्याला जी प्राकृतिक भूरूप आहेत त्याने किती भूमी व्यापलेले आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. यामध्ये प्राकृतिक भूरूपे आहेत डोंगर, मैदाने, पठार आणि अतिउंच पर्वत. भूमी यामध्ये टक्क्यांमध्ये दिलेली आहे आणि ह्या एकूण टक्क्यांची बेरीज होते 100. मग आपण अंशात्मक मूल्य काढताना आपल्या पहिले जे सूत्र दिलेले आहे या सूत्रानुसार जेव्हा आपण अंशात्मक मूल्य काढतो तेव्हा 10चं डोंगर आहे त्याचे 36 अंश एवढं आपल्याला मूल्य येतं. त्यानंतर मैदानी प्रदेश आहे तो 144 येतो, पठार आहे ते 108 येतं आणि अतिउंच पर्वतामध्ये 32 अंश एवढं अंशात्मक माप या ठिकाणी येते. मग आता यानंतर आपल्याला या माहितीचा विभाजित वर्तुळ काढायचे आहे. हे आपण विभाजित वर्तुळ काढूया. अशा प्रकारे आपण याचे अंशात्मक माप काढून त्याद्वारे अगदी व्यवस्थितरित्या हे विभाजित वर्तुळ काढून घेतलेले आहे. आता आपण या विभाजित वर्तुळाचे जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा सगळ्यात जास्त जे प्राकृतिक भूरूप आहे ते म्हणजे मैदाने. ऑरेंज कलरचे दाखवलेले आहेत 40, म्हणजेच त्याचा अंशात्मक माप जवळजवळ 144 अंश आहे. त्यानंतर त्याच्या खालोखाल 2 नंबरला आहे पठार, म्हणजेच ह्याचं भूमी 30% भूमी या ठिकाणी दाखवलेले आहे. अंशात्मक माप आहेत 108 अंश. आणि सगळ्यात कमी आहे ग्रीन कलरमध्ये ते डोंगर, त्याचा अंशात्मक माप आहे 36. अशा प्रकारे आपण हे जे 5वे प्रात्यक्षिक आहे या प्रात्यक्षिकातले सरावासाठी दिलेले सर्व प्रश्न आपण या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. पुढील प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा.